जय महाराष्ट्र। आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये। आता बऱ्याच कमेंट येत आहेत त्या ताई जून महिन्याचा हप्ता कधी येणार आहे। तसं तर मी तुम्हाला ऑलरेडी जून महिन्याची माहिती दिलेलीच आहे, पण तुम्ही व्हिडिओ पाहत नाही ना, थंबनेल पाहता कमेंट करता, थंबनेल पाहता कमेंट करता। व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आतमध्ये काय माहिती दिली आहे ती समजेल, पण तुम्ही व्हिडिओ पाहतच नाही आणि मी पण काही करू शकत नाही, बरोबर ना। थोडीच मी जबरदस्ती करू शकते व्हिडिओ पहा म्हणून। तुमची मर्जी, पाहायचं असेल तर पहा, नाही तर नका पाहू। पण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये खात्रीशीर माहिती दिलेली असते आपल्या राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या सर्व अपडेटवर। म्हणजे जेवढ्याही अपडेट योजनांच्या अंतर्गत येतात ना, त्या सगळ्या अपडेटवर मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत। आता परवाच मी बघा ओबीसी, एसटी, एनटी, ओपन अशा पद्धतीने एक व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर आता सध्या महिला व बाल कल्याण विभाग जे आहे, तुम्ही तुमचा जो प्रवर्ग निवडला असेल त्या प्रवर्गाकडून त्या विभागाकडून महिला व बाल कल्याण विभाग निधी आहे तो घेणार आहे। साधारण दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत महिला व बाल कल्याण विभाग त्या प्रत्येक विभागाकडून निधी घेणार आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते 15 तारखेपर्यंत आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वितरण होणार आहे। आपण बऱ्याच वेळा सरकारला विनंती केली होती की आपल्या GR मध्ये 15 तारीख आहे वितरणाची, प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची, बरोबर। तर त्या पद्धतीने हे वितरण व्हावं असं आपण सरकारला खूप वेळा विनंती केली आणि आता सरकार तसंच करत आहे। मागच्या वेळेस सुद्धा आपल्याला 15 तारखेला वितरण झालं, म्हणजे 10 तारखेला GR आला, 15 तारखेला वितरण झालं, 17 तारखेपर्यंत आपलं वितरण होतं आपल्या या महिन्यामध्ये मागच्या महिन्याच्या हप्त्याचं, बरोबर, म्हणजे जून महिन्यामध्ये। तसंच आता जून महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला आता जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत येणं खात्रीशीर आणि अपेक्षितच आहे आपल्याला, कारण 10 तारखेपर्यंत निधी त्या प्रत्येक विभागाकडून महिला बाल कल्याण विभाग घेणार। नंतर त्या निधी घेतल्यानंतर त्यानंतर GR येणार आणि GR आल्यानंतर तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये हे वितरण होतं। आता हीच प्रोसिजर आहे सध्या तरी। आता आपण असंच गृहीत धरलं की 15 तारखेपर्यंत आपल्याला हप्ता येणं अपेक्षित आहे, पण समजा आता आपलं अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे जर थोडंफार इकडं तिकडं जर वेळ गेला तर आपण त्याचं काही सांगू शकत नाही, कारण अधिवेशन असल्यामुळं, बरोबर। त्यामुळे थोडंफार इकडं तिकडं होईल, पण समजा जर GR आला तर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती देणार आहे। अजून एक, ज्या वेळेस GR येईल त्यानंतर वितरण होणार आहे, पण आता सगळ्यात महत्त्वाची हीच माहिती आहे की 15 जुलैपर्यंत आपल्याला जून महिन्याचा हप्ता अपेक्षित आहे। काळजी करू नका, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मार्च एप्रिल हप्ता आला नव्हता किंवा मेचा हप्ता आला नव्हता, तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता येईल, अन्यथा तुम्हाला कोणालाही हप्ता येणार नाही। ज्यांचे फॉर्म अपात्र झाले त्यांना कोणालाही हप्ता आता येणार नाही, म्हणूनच सांगत आहे दुसऱ्या योजनांचा लाभ घ्या। बाकी तुमची मर्जी। सगळे व्हिडिओ तुमच्या विषयावर मी शेअर केलेले आहेत। बचत गटासंदर्भात सुद्धा खूप महत्त्वाची माहिती दिली आहे, अजूनही बचत गटाची माहिती घेत आहे। जेव्हा ती माहिती येईल तेव्हा तुम्हाला सांगणार आहे। आता सध्या तरी जून महिन्याचं वितरण 15 जुलैपर्यंत होणं आपल्याला अपेक्षित आहे। आलं लक्षात? आता या व्हिडिओला शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।